बहुजन महापार्टी के हल्का जुनूब असेंबली के उम्मीदवार शेख साजिद ने कदीम शहर के इलाकों में पदयात्रा की। बहुजन महापार्टी के महाराष्ट्र इंचार्ज रविंद्र गोरे और मराठवाड़ा सदर शेख अहमद की क़यादत में पैदल दौरे किए गए। हर गली हर मोहल्ले में घूमकर इन्होंने लोगों से मुलाकातें की और बहुजन महापार्टी के हक में वोट डालने की अपील की। ये दौरा शहर के गाड़ीपुरा, केला मार्केट, इतवारा, फतेहपुर इलाकों में किया गया। इस मौके पर बहुजन महापार्टी के अहदेदारान व कारकुनान मौजूद थे। हो, आम्ही आता म्हणजे काय प्रथम लोकसभा निवडणूक लढवली आणि आता आम्ही विधानसभा लढतो। लोकसभेमध्ये पण आम्ही 32 सीट आणि यावेळेला 87 सीट उभ्या केल्या आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये। नॉट ओन्ली आम्ही हरियाणामध्ये पण आम्ही सीट उभ्या केलेल्या आहेत। आमचं बहुजन महापार्टी म्हणजे सर्व जनता, सर्व समाजाला घेऊन आम्ही एकत्रित करतो आहे आणि आज जो इतर पक्षांनी दिलेले जे पोकळ आश्वासन आहेत आम्ही त्याचा पर्दाफाश करणार आहोत। मागच्या वेळेला पण गेल्या वेळेला 1 रुपयामध्ये झुणका भाकर दिली होती, पण झुणका गेला आणि भाकर गेली, त्याच्यामध्ये काहीच नाही। ती फक्त जागेची जागा त्या लोकांनी सर्वांनी हडप केलेली आहे। आज जनतेला आम्हाला हेच सांगणं की गरजेचं आहे की सर्व तुम्ही या आणि बहुजन महापार्टीचं सर्वात मोठं म्हणजे उद्दिष्ट असं आहे की एज्युकेशन हे फ्री मिळालं पाहिजे आणि मेडिकल हे फ्री मिळालं पाहिजे। आज म्हणजे लोकांच्या 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा। याच्याबरोबर आपल्याला 2 गरजा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, सुख आणि शांती। आपल्याला ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। म्हणून बहुजन महापार्टी तळागाळाचे, इथे कुठल्या धनवान लोकांना तिकीट दिले नाही आम्ही, इथे म्हणजे सामान्य माणसाला आम्ही वर करतो आहे। आणि बहुजन महापार्टीमध्ये असे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी स्वतःच्या पैशांनी इथे आज म्हणजे सर्व कार्यक्रम केलेले आहे। पार्टीतर्फे कुठलाही फंड पुरवला नाही आहे। पार्टीकडे सदस्य कार्यकर्ता अभियान हा सर्वात मोठ्या पद्धतीने झालेला आहे आणि पार्टीचा विकास 6 महिन्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। त्याचा आम्ही तुम्हाला खुलासा या 24 तारखेला तुम्हाला दिसेल, कारण आजचा मतदान आणि उद्याचा नागरिक हा जागरूक नागरिक है। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारी जो पार्टी है बहुजन महापार्टी के महाराष्ट्र प्रभारी रविंद्र गोरे साहब बॉम्बे से तशरीफ़ लाए हुए हैं यहाँ पर, और शमसुद्दीन खान साहब जो इस पार्टी के सदर हैं, सचिव, महासचिव और सदर भी उन्हीं हैं इस वक्त, इंचार्ज सदर। तो ये लोग जो अज़ाइम लेकर चल रहे हैं, जो इनकी मेहनतें हैं, कोशिशें हैं, वो ये हैं कि यहाँ की अवाम खुशहाल रहे, कोई तकलीफ़ ना उठाने पाए। और जिन लोगों को यहाँ से टिकट दिए गए वो एक साधारण आदमी हैं, ना कोई पैसे वाले हैं, ना कोई दिखावे वाले हैं, ना किसी और पार्टी से कुछ फंड लेकर इलेक्शन लड़ रहे हैं। वो खुद अपनी मेहनतों से और अपने खुद के पैसे से इलेक्शन लड़ रहे हैं। तो इसका मतलब ये हो रहा है कि ये पार्टी एक साफ़ सुथरे अंदाज में आपके सामने पेश हो रही है और झूठे तयखुनात, झूठे वायदे करके पब्लिक को धोखा देने के मकसद से नहीं आई। हमने 60 साल से 70 साल से जिन लोगों को वोट दिया वो लोगों के भी काम करदगी आपके सामने है, और हमको भी एक मौका देकर देखिए, हम भी आपके लिए क्या कर सकते हैं ये दिखला देंगे आपको।